सरकार ज्या स्त्रीला लाडकी बहीण म्हणतंय तीच लाडकी बहीण आज जरांगे पाटलासाठी रस्त्यावर बसली आहे। आमच्या लाडक्या दादाला जर काही झालं ना तर याद राखा म्हणते, आणि जोपर्यंत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही धुळे सोलापूर हवेवरनं उठणार नाहीत। आज महाराष्ट्रातली रणरागिणी घरातून बाहेर निघली आहे आणि जरांगे पाटलाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरली आहे। सरकार काय नुसती लाडकी बहीणच म्हणतंय का? लाडक्या बहिणीला उन्हात बसवतंय, रस्त्यात बसवतंय, चिखलाने पाठवतंय, हेच सरकारचे धोरण आहेत का? आणि मनोज जरांगे पाटलाला सरकार हलक्यात घेते का हा एक प्रश्न निर्माण होतोय। परंतु आता मराठा बांधवासोबतच आज मोठ्या संख्येने घरातून रणरागिणी दादाची लाडकी ताई रस्त्यावर उतरलेली आहे आणि आज धुळे सोलापूर हायवे समाज बांधवांनी पूर्ण जाम केलाय। पाचोडकरनं एक 5-6 किलोमीटर वाहन पूर्ण जाम आहेत, गेवराईकडनं येत असताना 5-6 किलोमीटर वाहन पूर्ण जाम आहेत। जवळजवळ 12-13 किलोमीटर पूर्ण ट्रॅफिक झालेली आहे। हजारो बांधव या ठिकाणी आलेले आहेत। जोपर्यंत पाटलाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाहीत, उठणार नाहीत, जाणार नाहीत। ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, काही जरी आलं तरी पण आम्ही या ठिकाणी हलणार नाहीत।